नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। नुकत्याच एका मोठ्या नेत्याने भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करू नका, भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्यांनी ही मागणी केलेली आहे। त्यामुळे आता युतीमध्ये तणाव वाढणार असल्याचं बोललं जात आहे। मित्रांनो, काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंट्याल यांनी एक मोठी मागणी केली आहे। त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले की पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरमध्ये जी भूमिका घेतली त्याने मी प्रभावित झालो आणि या भूमिकेमुळे या भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला। प्रणिती शिंदे यांनी काय बोलायचे ते बोलू द्या, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहेत। मोदींनी काम भारी केलंय, त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। पुढे बोलताना गोरंट्याल म्हणाले की यापूर्वी माझ्यावरती आरोप करण्यात आले होते। देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहीत आहे। खोतकरांना महानगरपालिका कळत नाही, त्यांच्या शुभेच्छा नको मला, त्यांना सांगा शुभेच्छा परत घ्या। मनपा जालन्यात 40 जागा येतील, शिवसेनेसोबत युती करून देऊ नका अशी फडणवीस यांना गळ घातली। जालन्यात भाजपचा महापौर बसवायचा आहे, शिवसेना सोडून सगळ्यांना सोबत नेणार असं देखील गोरंट्याल यांनी म्हटलं आहे। त्यामुळे महापौर बसायचं असेल तर शिवसेनेसोबत युती नको असं देखील कैलास गोरंट्याल यांनी यामुळे भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे आणि महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।